अहिल्यानगर जिल्ह्यातील सीएनजी वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी. आता सीएनजी सिलेंडर हायड्रो टेस्टिंगसाठी नाशिक, पुणे किंवा इतर शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. संगमनेरमध्ये सुरू झाली आहे श्री नक्षत्र सीएनजी हायड्रो टेस्टिंग लॅब. अत्याधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित तज्ञ, जलद सेवा आणि सरकारी मान्यता प्राप्त हायड्रो टेस्टिंग. तुमच्या सीएनजी सिलेंडरची संपूर्ण तपासणी, हायड्रो टेस्ट, वॉल्व्ह तपासणी, साफसफाई आणि आवश्यक प्रमाणपत्र हे सर्व आता एकाच ठिकाणी. श्री नक्षत्र सीएनजी हायड्रो टेस्टिंग लॅब, संगमनेर. तुमच्या सुरक्षिततेसाठी आमची जबाबदारी. दुपारी 4:45 वाजता ऑर्डर आली आणि तिथून पुढे पोलिस निघून गेले. मग एवढा वेळ येऊन त्यांनी 5 तास काय केलं? काय केलं? काय कोऑपरेट केलं पोलिसांनी पण आणि महसूल डिपार्टमेंटनी पण. याच्याने तुमच्यावर शंका उपस्थित होते. सामान्य लोकांनी काय करायचं ह्याच्यामध्ये? ते मिळालेलं होतं ना तू गपना. ते किती वाजता मिळाला? मॅटर जर तुमचं 46 नंबरला आहे, 11 वाजताच ते तुमच्या हातात नव्हता, पण तुमची ड्युटी तर 10 वाजता सुरू झालेली होती. 10 ते 5 पर्यंत तुम्ही लोकांनी काय केलं? स्टे 4 वाजता हातात आला. तुमच्या हातात 4 तास होते. 4 तासात तुम्ही एवढं तरी केलेलं नाही केलेलं आहे. काढला ड्रामे केले, काहीच नाही केलं. शो ऑफ केलं, रस्ता काढला, वेळ मारून नेली, ड्रामे केले, काहीच नाही केलंय. असं नका बोलू मॅडम. संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील शेतकरी प्रांत कार्यालयासमोर सामायिक रस्ता मोकळा करण्यासाठी उपोषणाला बसले होते. सर्वे नंबर 78 मधील हा रस्ता सामायिक असूनही काही शेतकऱ्यांनी त्यावर अतिक्रमण केलंय. याबाबत कोर्टात केस दाखल केली होती. तहसीलदार, प्रांताधिकारी, दिवाणी न्यायालय संगमनेर, जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात देखील याच शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला. संगमनेर महसूल विभाग, तहसीलदार यांनी या रस्त्यासाठी कुठलीही कार्यवाही केली नाही. तर उपोषण सोडण्यादरम्यान प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी आश्वासन दिलं होतं. त्यानुसार सोमवारी तलाठी, सर्कल, नायब तहसीलदार हे सदर ठिकाणी पोहोचले. मात्र त्यांनी अर्धवट रस्ता खुला करून देऊन ते माघारी आले. याबाबत शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट माधुरी फटांगरे यांनी न्यायालयीन प्रक्रियेबाबत या रस्त्याविषयी माहिती दिली आहे. वहिवाटीचा रस्ता खुला करण्यासाठी आलो होतो. जेवढं अर्जदार आणि प्रतिवादी यांच्या सामंजस्याने जेवढे वहिवाटीचा रस्ता आपल्याला खुला करता येईल तेवढा आपण खुला केलेला आहे. अर्जदार आणि प्रतिवादी यांचं असं म्हणणं होतं की जी काही सामायिक विहीर आहे त्याच्यापर्यंत वहिवाट रस्ता होता, तिथपर्यंत आपण खुला केलेला आहे. त्याच्या नकला मिळतील ना तुम्हाला? जे काय कापूच होऊ नाही शकला किंवा इथपर्यंतच झालंय. आजच्या सर्व नकला तुम्ही तहसीलला अर्ज द्या आणि अटेस्टेड प्रति उद्या घेऊन टाका. अटेस्टेड भेटतील सर, त्याबद्दल नाही बोलत आहे मी. आता आपली कार्यवाही होती शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत. आज मंगळापूर येथील सर्वे नंबर 78 मध्ये तहसीलदार साहेब, प्रांत साहेब, दिवाणी न्यायालय, जिल्हा न्यायालय तसेच औरंगाबाद बेंच, उच्च हायकोर्ट यांचे आदेश असताना आम्ही रोडवरती कार्यवाही व्हावी म्हणून गेली मागच्या आठवड्यामध्ये आम्ही 4 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या काळामध्ये प्रांत साहेब यांच्या दालनासमोर आम्ही आंदोलनासाठी बसलो होतो. आंदोलनाच्या अनुषंगाने आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही 11 ऑगस्ट 2026 रोजी स्पॉट वरती येऊन तो रस्ता खुला करून देऊ. पण आज त्या प्रकारे कार्यवाही होण्याऐवजी थोडासा रोड तिथे खुला करण्यात आला. उर्वरित रोड अजूनही अडचणीत तो अडवलेलाच आहे. तर तो रोड लवकरात लवकर खुला व्हावा अशी आमची शेतकऱ्यांच्या वतीने मागणी आहे. ऍडव्होकेट म्हणून मी हँडल केलेली. याच्यामध्ये तहसीलदार साहेबांकडे सुरुवातीला ही केस दाखल झालेली होती 2024 साली. त्या केसचा नंबर होता 56/2024च होता. तर त्या केसचा निकाल जो आहे तो ह्या पक्षकारांच्या साईडने लागला होता. त्याच्यामध्ये प्रतिवादी जे आहेत तर ते प्रांत साहेबांकडे गेले होते. तर त्याचा 101/2024 नंबर होता. तर त्याचा निकाल देखील त्यांच्या विरोधात गेला, म्हणजेच आताचे जे पक्षकार आहेत त्यांच्या बाजूनेच गेलेला होता. त्यानंतर त्यांनी दिवाणी कोर्टात अपील केलेलं ज्युनियर डिव्हिजनला. तर ज्युनियर डिव्हिजनला सुद्धा या लोकांच्या साईडनेच तो निकाल लागलेला आहे. त्यानंतर त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात न जाता खरी वस्तुस्थिती लपवून रिट पिटिशन दाखल केलेलं हायकोर्टामध्ये.
तर हायकोर्टच्या रिट पिटिशनचा नंबर होता 1237/2025. तर त्या केसमध्ये त्यांनी ह्या केसचा जेव्हा हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेली होती तर तिचा सिरियल नंबर होता 46. त्या दिवशी दुपारी ती केस लंच ब्रेक नंतर निघाली. म्हणजे हायकोर्टाचा लंच ब्रेकचा टाइम असतो 1 ते 2 वाजेपर्यंत. 2 वाजेनंतर ही केस निघाली. त्याचा हवं तर तुम्हाला आम्ही जो बोर्ड असतो त्याचा फोटो पण देऊ शकतो. आणि त्या दिवशी सेम यांनी पोलीस प्रोटेक्शन मागवलेलं होतं. पोलीस प्रोटेक्शन मागवलं तर शासनाचे सगळे म्हणजे जे अधिकारी आहेत, अधिकारी वर्ग, नायब तहसीलदार साहेब असतील किंवा मग PI असतील किंवा इतर त्या दिवशी जी नेमणूक केलेली होती ड्युटी ऑफिसर, ते इथं हजर होते. आणि पोलीस प्रोटेक्शनचा टाइम गव्हर्नमेंटच्या रूलनुसार 10 वाजेपासून 5 वाजेपर्यंत असतो. हे लोक 10 वाजता इथं आले आणि जे रिट पिटिशनचा निकाल होता जो की फेक निकाल होता, तर त्याच्यामध्ये तो निकाल लागलेला जवळजवळ 2:45 वाजेपर्यंत. ते 2:45 वाजेपर्यंत या लोकांनी कुठलंच काहीच केलं नाही आणि वरतून या सामान्य शेतकऱ्यांवर दबाव निर्माण केला की हायकोर्टाचा निकाल येणार आहे, हायकोर्टामध्ये आर्ग्युमेंट सुरू आहे, हायकोर्टामध्ये कुठलाही हातात निकाल नसताना आणि कुठलाही ऑनलाईन अपलोड नसताना फक्त तिकडून कोणीतरी एक कॉल आला आणि त्या कॉलवर यांनी लगेच हे रिटर्न निघून गेले. तो म्हणजे आतापर्यंत रिट पिटी आणि जर आपण वस्तुस्थिती पाहिली तर ती जी ऑर्डर होती ती दुपारी म्हणजे दुसऱ्या दिवशी हे झालेली होती, अपलोड झालेली होती. वास्तविक ती तथाकथित जी ऑर्डर होती ती हातात नव्हती. परंतु तरी सुद्धा जिल्हा न्यायालयामध्ये ही केस सुरू होती. तर त्या ऑर्डरमध्ये जेव्हा यांनी हे पक्षकार हायकोर्टामध्ये गेले तर तो निकाल पण यांच्या बाजूने लागला आणि हायकोर्टाचे निर्देश असे आले की खालच्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन आहे तर ती केस तिकडे चालवण्यात यावी आणि तिकडे जर नाही काही झालं तर मग इकडे यायचं. तर मग त्याच्यावर समोरचे जे पक्षकार होते त्यांनी जिल्हा कोर्टामध्ये ते अपील दाखल केलं. अपीलचा निकाल देखील ह्याच पक्षकारांच्या बाजूने लागला. समोरचे पक्षकार परत हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टाचा निकाल देखील यांच्याच बाजूने लागलेला. असं 2 वेळा हायकोर्ट, 1 वेळा सेशन कोर्ट, 1 वेळा ज्युनियर डिव्हिजन, 1 प्रांत आणि 1 तहसील असे टोटल 6 निकाल ह्या पक्षकारांच्या बाजूने लागलेले. परंतु 6 निकाल लागून आणि 4 वेळा पोलीस प्रोटेक्शन घेऊन सतत तहसीलदार साहेब, पोलीस स्टेशन यांचे सतत पायऱ्या झिजवून ते आता एकदम त्रस्त झालेले आणि अजूनपर्यंत त्यांना कुठलाही न्याय मिळालेला नाही. आज रोजी सुद्धा त्यांनी उपोषण केलं 4 तारखेला 4/8/2026 रोजी त्यांनी उपोषणाला बसले होते. उपोषणाला बसलेले असताना स्वतः तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेब यांनी शाश्वती दिली की आम्ही तिथं स्वतः स्पॉटला येतो आणि तुम्हाला तो रस्ता ओपन करून देतो. परंतु त्याप्रमाणे ते वागले नाही. तेव्हा सुद्धा त्यांना खोटे प्रॉमिसेस केले, खोटे लेटर्स दिले आणि त्याच्यानंतर ते आज रोजी आले. आज रोजी येऊन जो रस्ता नकाशामध्ये रस्ता होता तो थोडाच रस्ता तेवढा काढला आणि बाकीचा रस्ता त्यांनी काढलाच नाही. रस्ता पूर्ण काढायचा होता, पूर्ण रस्ता त्यांनी काढून दिलेला नाही. आणि दुसरं सांगायचं म्हटल्यावर रस्त्याचं जर माननीय तहसीलदार निकाल दाखवतो तहसीलचा, तहसीलदार साहेब यांनी स्वतः निकालामध्ये 15 ते 20 फूट आपण झूम करून बघू शकतात. याच्यामध्ये लिहिलेले की 15 ते 20 फूट रुंदीचा रस्ता, पूर्वपार जो रस्ता आहे तो सामनेवाला यांनी ओपन करून द्यायचा आहे. धडधडी तिथं अंतर लिहिलेले. परंतु प्रत्यक्ष दर्शनी जर पाहिलं तर रस्ता त्यांनी 7 ते 8 फुटाचा सुद्धा केलेला नाही. तर मग प्रशासनावर हा प्रश्न उत्पन्न होतो की नक्की कोणाच्या दबावाखाली बळी पडून हे सगळं म्हणजे शेतकऱ्यांसोबत अन्याय करताय. या गोष्टीला वाच्यता खोलणं खूप महत्वाची, कारण हा प्रश्न फक्त ह्या शेतकऱ्यांपुरता लिमिटेड नसून फक्त प्रशासनाचा मनमानी कारभार असल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. आज जर आपण पाहिलं तर तहसीलला हजारो केसेस आहेत आणि हजारो केसेस मध्ये हाच प्रॉब्लेम होतोय. पोलीस प्रोटेक्शन, पोलीस जागेवर येतात, फक्त तिथं उभे राहतात. आल्यानंतर त्यांना काय होतं, आदल्या दिवशी तर बोलतात की करू, पण अचानक रात्रीतून असं काय होतं ते कळतच नाही की दुसऱ्या दिवशी आल्यावर ते आपल्याकडे न येता डिरेक्टली समोरच्या पक्षकारांच्या घरी जातात, चहा कॉफी घेतात आणि मग स्पॉटला येतात आणि त्यांनाच विचारतात की रस्ता कुठे आणि किती द्यायचा म्हणून. आज सुद्धा तीच गोष्ट झालेली. पोलीस प्रोटेक्शन यांनी मागितलं, नायब तहसीलदार साहेब जागेवर आले आणि विचारून समोरच्या पक्षकारांना विचारतात की कुठपर्यंत रस्ता आहे तुमचा, कुठून रस्ता आहे, आम्हाला त्यांची मान्यता घ्यावी लागेल. आम्ही हा स्पष्ट प्रश्न त्यांना विचारला की सर तुम्हाला आपण 5-5-6 ऑर्डर घेतलेला आहे, तुम्ही कोणाचे ऐकू नका, फक्त कोर्टाच्या ज्या ऑर्डर असतील त्या तुम्ही फुलफिल करा. तर त्यांनी स्पष्ट त्यांना विचारलं की मॅडम ते समोरचे तयार नाहीत म्हणजे नक्की हायकोर्टापेक्षा त्यांचं व्हॅल्यू किती आहे हे आता शासनालाच कळायला पाहिजे की ते काय वागतंय. पहिल्यांदा मी हे क्लिअर करू इच्छिते की मी ह्या केसमध्ये एक ऍडव्होकेट म्हणून नाही आलेली आहे, तर एक लोकप्रतिनिधी म्हणून आलेली आहे. मी ऑलरेडी एका पक्षाची तालुका अध्यक्ष आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी जात असते. जिथं मला बोलवणं होतं त्याप्रमाणे ह्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आणि तिथे बघण्यासाठी मी फक्त इथं व्हिजिटसाठी आलेली आहे, ऍडव्होकेट म्हणून इथं आलेली नाहीये.
या रस्त्याअभावी सदरच्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कुठलंही साधन नेता येत नसल्यामुळं बागायती शेती आज पडीक पडली आहे. प्रशासनानं हा पूर्ण रस्ता मोकळा करून द्यावा, अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.